अगं 5वीची पूजा आहे, बारसं नाही आहे त्याचं. एवढं मेकअप करतेस. पाटी पेन्सिल लक्ष्मीपूजनाच्या वेळेला वापरतात ना, बोरू तो अजून वापरतात. दिवाळीत हे करतात ना. मिळतो. कोण बसले बघा इकडे काय चाललंय. हशा थोडं हशा आणि सगळं बघा असं. बघा टेलीटबीज. टेलीटबीज मधला रेड गोंडा आहे तो. त्याला पण डोकं टेकवत असतं त्याचं पण डोकं टेकवत झालं की. अच्छा झोप आले. त्याचं कामच ते आहे, खाणे का और सोने का. शाबास. लगेच जागा झाला रे, लगेच जागा झाला. ओटीच्या इकडे बाजूला करणार. बाप्पा बघितलं सोनू गोंड्या. माव तू मागे हो थोडी. हा अलगद लूजसा बांधून ठेव. का म्हणतेस? काय आता हे ते दुसरं वेखंडाचं हे ना. हा हे बघ छोट छोट फ्री. आता हे कमरेतलं. अच्छा कमलेत कचा लावायचा. असंच नुसतं. हा नंतर बांधेल. अच्छा नंबू करायला लागेल त्याला कमरेत बांधायला. खरे गोंड्या हो गोंड्या उठला ले. काय करायचं? कचा उठला गोंड्या. कशा बांधायचं? कचा गोटा बांधायचा. सगळ्यात लहान आहे काय समजत नाही. सगळ्यात लहान आहे. झालं आता फक्त मी नैवेद्य देते. कचा गोड असला रे. कचा गोड असला तो. कशाला येतोय? कोणाला येतं शाळेला? आली षटवी हसवते. षटवी तो उठला पण तिथे लावायला लावले. तेवढ्यात उठला बरं. देवीच्या इथे लावले. बघा बघा काय काय ते सगळं काय चालू आहे. माऊच्या कुचीतून झोपले को. हसला 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 हसला.
अशा अशा कच्चा हात झाला. ओटी राहू दे ह्याची ह्याच्यात ओटी. हा आता काढ. आता काय ओटी काढ. नैवेद्य देते. थांब 2 मिनिटं. ह्याचं झालं हे ना? घे ह्याच्यात कर आणि त्याला पण याचं झालं? घुगऱ्या घुगऱ्यात ना ते काय हा? बारशाला मिठाच्या आणि घुगऱ्या. तुझ्या घुगऱ्या खाल्ल्या बाहेर काय ह्याच्या म्हणतात ना काहीतरी म्हणतात हा 5वीच्या घुगऱ्या खाल्ल्यात. बरोबर बरोबर. 5वीच्या घुगऱ्या खाल्ल्यात. एक ह्या बाथरूम मध्ये ठेव. मग असं प्रत्येक ठिकाणी ठेवायचं असतं का? इकडे 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 हे बघ इथेच ठेवून दे. हा ठेव ठेव. काय नाही होणार कारण का आता काय तिकडे बंद झाला. तो लगेच विजेल. तिकडे ठेवू का टेबल? नाही इथे ठेव खाली ठेव. खाली एक बाथरूम मध्ये आणि एक कुठे? एक इकडे. इथे आंघोळ करते ना नेहमी म्हणून त्या बाथरूम मध्ये. हा नाईस. लाईट लाव. एकदम बाहेर आणि एक इकडे इथे हॉल मध्ये एकदम बाहेर एकदम बाहेर. घुगऱ्या खावा घुगऱ्या. मायराला द्या. मीठ नसतं त्याच्यामध्ये. बारशाला मीठ आकाश कुठे गेला? आकाश बाहेर आहे. आकाश बॉईल चना आहे ना एक प्रकारचा. बदला घुगऱ्या म्हणायचे. कोण आलं तर ठेवा. कोण द्यायला. कोण आता श्रद्धाच येणार आहे बाकी कोणी कोणी आलं तरी हे घ्या ठेव इथे की तुझ्या आतमध्ये तिथेच ठेव. गोंडू कुशी झाला का? हे निघालं आमचं. नाही परत पाण्यात नाही जायला लागलं तर काय करशील? काय ग पाण्यात नाही जायला लागलं तर? हा तेच बोलतोय. तुझा ड्रेस आहे का? आणलायस का तू? परत मिळणार नाही. रिक्षा मिळायची. चला मंडळी जरा आमची पळापळ आहे. बिकॉज विक्रोळीमध्ये घरामध्ये पाणी साचले म्हणून आमची थोडी पळापळ आहे. तर आम्ही आता निघतोय. आम्हाला रिक्षा पण नाही मिळत आहे. जाऊ दे म्हटलं मी सोडून देतो म्हटलं. चला काकीच्या घरात पाणी आलेलं आहे. स्विमिंग पूल झालेला आहे. चला मंडळी लवकर जाऊया आता. रोडला पाणी आहे बरोबर. हा बघू आता चल. येस तर काकींना मी घरी सोडलं आणि मग तिकडनं मी निघालो. तर हा जो रोड आहे हा समोर 97 बिल्डिंग आहे आणि राईट साईडला शॉपिंग सेंटर आहे. तो हा रोड आहे. इकडनं मग आपण राईट मारतो. इथे ऑलमोस्ट एक ह्याच्या पोटरी लेवलपर्यंत पाणी होतं. इकडनं तुम्ही जर बघायला तर राईट मारला आहे आपण. राईट साईडला हे शॉपिंग सेंटर आहे. जे विक्रोळीमध्ये राहतात त्यांना माहिती असेल. शॉपिंग सेंटर आणि कोर्टचा परिसर आहे. खूप जास्ती पाणी होतं. इनफॅक्ट मी तर म्हणेल इथे त्यांना पाणी थोडं कमी झालं होतं आणि ज्या वेळेला फोन आला होता त्यावेळेला इथे पाणी खूप आलं होतं. आता इकडनं आपण जेव्हा पुढे जाऊ विकास कॉलेजच्या इकडचा तिकडे मी तुम्हाला परिस्थिती दाखवेल. खूप कठीण होती. आता हा जो परिसर आहे हा विकास कॉलेजचा आहे. राईट साईडला गेली विकास कॉलेजची जी लेन आहे ती आहे आणि तिथे ऑलमोस्ट गुडघ्या एवढं पाणी होतं. हे तुम्ही बघाल वॉटर वेडिंग ऑलमोस्ट करत होतो मी या गाडी आणि लकीली मी हेक्टर घेऊन गेलो होतो. मी नेक्सॉन काढली होती पण मी ती परत घरी ठेवली आणि मग हेक्टरने आलो मी काकींना सोडायला. नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडं पाणी कमी झालं. बरं जी मंडळी विक्रोळीमध्ये राहतात त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगावं की हे त्यांनी पहिलं कधी अनुभवलं होतं विक्रोळीमध्ये एवढं पाणी की हा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. बिकॉज माझ्या लाईफ टाईममध्ये मी हे पाणी पहिल्यांदा बघतोय विक्रोळीमध्ये एवढं साचलेलं.